मित्रांनो, मी श्रीपाद सपकाळ. आजपासून आपण एका नवीन कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. लाईफ इन माउंटन्स असे या प्रोग्रामचं आम्ही नाव ठेवलेलं आहे. प्रोग्राम जेव्हा आम्ही चालू करायचा विचार केला त्यावेळेला आम्ही वेगवेगळ्या माउंटेनियर्स बरोबर आणि गिर्यारोहकांबरोबर या विषयावरती चर्चा केली आणि आम्हाला हा प्रोग्राम चालू करायचा होता कारण की आपल्याकडे बरेच चांगले गिर्यारोहक आहेत, पण अनफॉर्च्युनेटली ते कधीच आपल्या सगळ्यांसमोर येत नाहीत. सो आपण या प्रोग्रामच्या निमित्ताने, या पॉडकास्टच्या निमित्ताने आम्हाला त्या चांगल्या गिर्यारोहकांना तुमच्यासमोर आणायचं हा उद्देश आहे. सो आपण आजपासून या पॉडकास्टला सुरुवात करत आहोत आणि हे पॉडकास्ट चालू करताना आपण अनेक गिर्यारोहकांची चर्चा केली, अनेकांशी माझं बोलणं झालं पर्सनली आणि त्याच्यातूनच आपण या संकल्पनेला सुरुवात करत आहोत. तर आज आपण पहिल्यांदाच श्री भगवान चौले यांच्याशी आपण पहिली मुलाखत घेणार आहोत. ते अतिशय चांगले गिर्यारोहक आहेत. गेली अनेक वर्ष सह्याद्रीमध्ये आणि हिमालयामध्ये त्यांनी भरपूर एक्सपिडिशन्स केलेल्या आहेत. नुकतंच त्यांनी अन्नपूर्णा हे शिखर सर केलं 2021 मध्येच. मे महिन्यामध्ये त्यांनी हे शिखर सर केलं. जगातलं 10वं सगळ्यात जास्त उंचीचं शिखर आहे. 2018 साली त्यांनी एव्हरेस्ट क्लाइंब केलं आणि इतर बरीचशी चांगली शिखरं त्यांनी क्लाइंब केलेली आहेत. त्याच्यामध्ये अमादबलम नावाचं एक शिखर आहे जे नेपाळ हिमालयामध्ये आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी अनेक बाकीचे इतर शिखरं पण क्लाइंब केलेली आहेत. सह्याद्रीमध्ये अनेक क्लाइम्बिंग एक्सपिडिशन्स केलेले आहेत. सो असे आपले आजचे पाहुणे भगवान चौले, मी त्यांना आपल्या समोर सादर करू इच्छितो. सगळ्यात प्रथमतः त्यांच्या संदर्भात जर सांगायचं म्हटलं तर ते माउंटेनिअरिंग किंवा गिर्यारोहण याच्या व्यतिरिक्त ते LIC ऑफ इंडियामध्ये विकास अधिकारी म्हणून काम करतात आणि गिर्यारोहण हा त्यांचा छंदच आहे. कामाबरोबर ते जेव्हा जेव्हा सुट्टी वेळ मिळेल त्या अशी सुट्टी काढून ते गिर्यारोहणाला जात असतात किंवा क्लाइम्बिंग एक्सपिडिशन्स करत असतात. सो आपण आज सुरुवात करताना भगवानला अनेक प्रश्न विचारणार आहोत, पण त्यापैकी पहिला प्रश्न असा आहे की भगवान, तुम्ही जेव्हा गिर्यारोहण स्टार्ट केलं त्यावेळेला तुमची सुरुवात कशी झाली किंवा तुम्हाला गिर्यारोहणाकडे वळण्याचा छंद हा मुळात कसा लागला याच्याविषयी तुम्ही थोडं सांगितलं तर बरं होईल. ॲक्च्युअली मी 2000 सालापासून म्हणजे मी NCC मध्ये होतो तेव्हापासून ट्रेकिंग सुरुवात केली आम्ही. फक्त त्याला काय प्रोफेशनलिझम असा हे नव्हतं. म्हणजे सह्याद्रीमध्ये कसंही आपलं एक बॅग उचला कसंही असं ट्रेकिंग चालू होतं. पण 2010 साली मी सह्याद्री ट्रेकर्स फाउंडेशन म्हणून आमचा एक ग्रुप आहे. त्याच्या संपर्कात आल्यानंतर मग ट्रेकिंग करायला लागलो आणि त्याच्यामध्ये काही जे मित्र मिळाले, मग त्यांच्यामुळे मला थोडंसं कळायला लागलं, की नाही ट्रेकिंग नेमकं काय आहे? माउंटेनिअरिंग काय आहे? थोडीशी माउंटेनिअरिंगची माहिती व्हायला लागली आणि मग त्याच्यानंतर मग माझा थोडासा मग कल थोडासा जो सह्याद्रीमधला आहे, तो थोडासा एडव्हेंचरस असा वाटायला लागला, की मला नाही अजून काहीतरी वेगळं करणं गरजेचं आहे आणि ती सुरुवात माझी तिथून झाली सह्याद्रीमधून मग. पण तुम्ही सह्याद्रीतला जेव्हा सुरुवात केली क्लाइम्बिंगला किंवा ट्रेकिंगला, तर तुम्हाला गिर्यारोहणाकडे किंवा हिमालयातल्या शिखरांकडे कसे तुम्ही आकर्षित झाला? त्यावेळेस आम्ही एकत्र क्लाइम्बिंग करत असताना किंवा सह्याद्री ट्रेकिंग करत असताना माझ्याबरोबर काही मित्र होते. म्हणजे अनिल वाघ एक मित्र होता किंवा अजून काही एक 3-4 मित्र आम्ही एकत्र जरा थोडेसे वेगळ्या ह्याने अटॅच झालो, की नाही आपल्याला थोडंसं सह्याद्रीपेक्षा थोडंसं वेगळं करणं गरजेचं आहे. आणि त्यावेळेस मग थोडंसं एव्हरेस्टविषयी पण लोकांना माहिती झालेली होती आणि मग थोडंसं मग आम्ही ठरवलं, की नाही आपल्याला गिर्यारोहण हे वेगळ्या पद्धतीने केलं पाहिजे आता. वा, मस्त. सो तुम्ही तुमच्या पहिल्या मोहिमेबद्दल काय सांगू शकाल? म्हणजे तुमची थोडीशी आठवण जेव्हा तुमची सुरुवात झाली. म्हणजे थोडी मजेशीरच सुरुवात होती ती ॲक्चुअली. म्हणजे 2014 साली मी ठरवलं, की नाही मला एव्हरेस्ट करायचंय आणि 2015 साली मग माझी पहिलं एक्सपिडिशन जे होतं ते म्हणजे स्टोक कांगरी शिखरावरती होतं. आणि मजेशीर ह्याच्यासाठी म्हटलं, की ज्यावेळेस मी आता तो जर तसं पाहिलं तर 20,000 प्लस फुटाचं ते शिखर आहे. आहे ट्रेकिंग शिखर तसं म्हणजे ट्रेकेबल शिखर आहे ते. पण स्टोक कांगरी केल्यानंतर किंवा त्या आता मी 3 मोहिमा माझ्या स्टोक कांगरीवरती झाल्या. 3 वेळा मी सबमिट केलं. पण त्यावेळेस जाणवलं, की ते शिखर तसं सोपं नाहीये आणि ज्यावेळेस मी त्या स्टोक कांगरीसाठी गेलो, तर त्याचा माझी ABCD पण त्याच्याविषयी मला माहिती नव्हती. म्हणजे हाय अल्टिट्यूडला गेल्यानंतर पाणी खूप पिलेलं पाहिजे किंवा तुम्ही लिक्विड फॉर्ममध्ये खूप जास्त प्रमाणात बॉडी अक्लिमटाइज करण्यासाठी घेतलेलं पाहिजे. पाणी म्हणा किंवा ज्यूस म्हणा किंवा ब्लॅक टी असेल, ह्याचं काही ज्ञान नव्हतं आणि हाय अल्टिट्यूडमध्ये तुम्ही टप्प्याटप्प्याने चढलं पाहिजे.
ह्याचं काही कुठल्याही प्रकारची एबीसीडी जसं म्हटलं अजिबातच माहिती नसल्यामुळं ते चॅलेंजिंग होतं आणि थोडासा त्रास तिथं झाला. पण ते कसं होतं, की खूप चांगला फिटनेस होता. नुकताच मी एन-सी-सी आणि ह्या सगळ्या बॅकग्राऊंड असल्यामुळं मी सबमिट केले ते सक्सेसफुली. पण तो एक वेगळा थरारक असा प्रवास झाला. स्टोक कांगरीपासून माझी सुरुवात झाली ती. पण तुम्ही आता गेली 10 वर्ष, जवळ-जवळ 10-12 वर्ष म्हणजे तुम्ही जवाहरलाल इन्स्टिट्यूटमधनं तुम्ही जेव्हा बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स केला, हो, हो. त्याच्यानंतर तुम्ही अनेक एक्सपिडिशन्स केल्या म्हणजे अगदी एव्हरेस्ट असेल, कांचनजंगा असेल किंवा आता बाकी इतर जी अवघड शिखरं तुम्ही जी सर केली, हो, या हो. सगळ्या शिखरांपैकी सगळ्यात जास्त आजपर्यंतचा खडतर प्रवास कुठल्या शिखराबद्दलचा तुम्ही अनुभव सांगू शकाल, की सगळ्यात टफेस्ट क्लाइंब करण्यासाठी जे शिखर होतं ते? तसं जर म्हटलं तर ॲक्चुअली एव्हरेस्ट हे खरंच खूप खडतर शिखर आहे. ॲक्चुअली पण त्याच्यामध्ये 2 पैलू आहेत. म्हणजे मी चढाईला जर अवघड म्हटलं किंवा शिखर जर म्हटलं, तर आता अन्नपूर्णा आणि दोन्ही मी समिटर म्हणजे अन्नपूर्णा पण समिटर आहे, एव्हरेस्ट पण समिटर आहे. आता दोन्हीमध्ये कंपॅरिझन करणं फार लय वेगळी हे आहे. पण एक तुम्हाला सांगतो, की एव्हरेस्टची जी चढाई आहे, एव्हरेस्टच्या चढाईमधला कॅम्प 1 ते कॅम्प 2 जर हा टप्पा सोडला, तर एव्हरेस्ट हे नावाप्रमाणेच शिखर आहे. म्हणजे सर्वोच्च शिखर असल्यामुळं ते भल्याभलांची जिरवतं. पण एक आहे की तो जसा दुसरा पैलू म्हटलं की अन्नपूर्णाचं जर पाहिलं, तर अन्नपूर्णाचं डेडली पीक असल्यामुळं त्या शिखरावरती चढाई करणं चॅलेंजिंग खूप आहे. म्हणजे कधी तुम्हाला मृत्यूची घंटा वाजेल तुमची, हे सांगू शकत नाही. त्याच्यामुळं दमछाक करणारं शिखर म्हटलं तर मी एव्हरेस्टला मी म्हणेल. पण तेच जर रिस्क फॅक्टर किंवा हे जर म्हटलं, की डेडलिएस्ट पीक जर म्हटलं, तर मग मी अन्नपूर्णाला खरंच वोटिंग करेल तसं. तुमच्यासाठी ते अविस्मरणीय एक्सपिडिशन अशी आहे असं तुम्हाला? येस, येस, येस. ओके, ओके, ओके. सो तुम्ही जेव्हा ही सगळी शिखरं सर करता किंवा एक्सपिडिशनला जाता, तर जाण्यापूर्वी तुम्ही काय प्रकारची तयारी करता? म्हणजे स्वतःला फिटनेस तुमची वाढवण्यासाठी, फिटनेस लेव्हल वाढवण्यासाठी तुम्ही कशाप्रकारे तयारी करता? म्हणजे मी जसं म्हटलं मगाशी 2014 साली मी एव्हरेस्टची तयारी सुरुवात केली आणि तेव्हापासून आज तागायत मी सेम माझं शेड्यूल ठेवलेलं आहे. वीकली माझं शेड्यूल असतं. त्याच्यामध्ये मंगळवार आणि गुरुवार हा दिवस जो माझा रनिंगचा आणि सायकलिंगचा असतो. मग रनिंग आहे. जसं की आजही गुरुवार होता. आजही मी 5 किलोमीटर रन केला. मी आज माझी मुलगी जिथे क्लाइम्बिंग करते शिवाजीनगरच्या वॉलवरती, तिथंच मी तो रन केला. अ, मंगळवार, गुरुवार सायकलिंग प्लस रनिंग. बुधवार आणि शुक्रवार हा स्ट्रेंथ ट्रेनिंगचा दिवस असतो, की ज्या दिवशी स्ट्रेंथ ट्रेनिंग होते आमची. शनिवार कंपल्सरी मी सिंहगड करायचो. आता थोडंसं शेड्यूल चेंज झाल्यामुळे यावर्षी मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने करतोय वर्कआउट. पण शनिवारी हा माझा 17 ते 18 ते 20 किलो वजन घेऊन मी सिंहगड मग अपडाऊन एकदा, दोनदा, तीनदा, चारदा करायचो आणि दर रविवारी घाटवाटांचा ट्रेक असतो सह्याद्रीमध्येच. हे माझं वर्षभराचं शेड्यूल आणि सोमवार फक्त माझा रेस्ट असतो. हे वर्षभराचं तेव्हापासूनचं शेड्यूल आहे. फक्त काही ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, की ज्या मोठ्या प्रमाणात जसं की लाँग राईड सायकलिंगची असते. म्हणजे पंढरपूर सायकलिंग असेल किंवा पुणे-मुंबई सायकलिंग असेल, पुणे-पाचगणी सायकलिंग केलं किंवा पुणे-गोवा सायकलिंग. हे जे दिवस आहेत, हे मोठी जी राईड असते, ती मात्र रविवारी कंपल्सरी होते. मग ती 200, 300, 400 किलोमीटरची राईड असते. ती मात्र सुट्टीच्या दिवशी असते मग. वाह! मस्त. पण आता अनेक लोकं जेव्हा म्हणतात, की पर्वतारोहण किंवा गिर्यारोहणला जेव्हा एखादी एक्सपिडिशनला आपण जातो, हो, हो. त्यावेळेला वेगवेगळ्या आव्हानांना आपल्याला सामोरं जायला लागतं. बरोबर. प्रत्यक्षात हे बऱ्याच जणांनी अनुभवलेलं असतं, बऱ्याच जणांनी अनुभवलेलं नसतं. तर तुमचा अनुभव काय आहे? म्हणजे तुम्ही जेव्हा गिर्यारोहणाला जाता हिमालयामध्ये, तर हो, तुम्हाला हो. तुम्ही आतापर्यंत कुठल्या आव्हानांना सामोरे गेलेले आहात? किंवा तुमच्या मनामध्ये जे काही आहे ते जर आपल्या सगळ्यांना जर तुम्ही सांगितलं तर जास्त बरं होईल. बरोबर आहे. म्हणजे ॲक्चुअली एव्हरेस्ट किंवा कुठलाही गिर्यारोहण करताना फिजिकल चॅलेंजेस, मेंटल चॅलेंजेस आणि सगळ्यात मोठं म्हणजे आपण जर पाहिलं तर गिर्यारोहण हा सगळ्यात मोठा खर्चिक विषय आहे. म्हणजे गिर्यारोहणासाठी खूप मोठ्या प्रमाणात फंडिंगची गरज असते आणि तो सगळ्यात मोठा मी म्हणेल, की माझ्या दृष्टीने तर सर्वात मोठा तो चॅलेंज होता आणि त्याच्यासाठी मग स्पॉन्सरशिपसाठी पळावं लागतं. बऱ्याच ठिकाणी मग स्पॉन्सरशिपसाठी आपल्याला भेटावं लागतं. ती पण पूर्ण होत नाही. बरेच ठिकाणी मग आपल्याला कर्ज काढून एक्सपिडिशन हे करावं लागतात. हा एक पार्ट झाला, की खर्च खूप मोठ्या प्रमाणात असतो. दुसरी गोष्ट म्हणजे चॅलेंजेस जर तसं पाहिलं तर जसं मगाशी म्हटलं, की फिजिकल चॅलेंज खूप मोठा आहे. कारण एव्हरेस्टच्या किंवा गिर्यारोहणाच्या हा सगळ्यात मोठा वेगळा एडव्हेंचर स्पोर्ट आहे.
आणि हाय अल्टिट्यूडला हे माउंटेनिअरिंग होत असल्यामुळं जर फिजिकल स्ट्रेंथ खूप चांगली असेल तर गिर्यारोहक त्याच्यामध्ये खूप चांगली तग धरू शकतो. अदरवाईज असं आहे की तिथं म्हणजे अक्षरशः तुम्ही सुसाईड करण्यासाठी जाता का काय असं पण आहे. कारण आता मागच्या जर काही इतिहास जर आपण पाहिला, तर गिर्यारोहकांच्या वाढत्या डेथच्या पण प्रमाणामध्ये पण जर पाहिलं तर तो एक मोठा मेजर कारण आहे की ज्या पद्धतीने गिर्यारोहक तयारी करून यायला पाहिजेत, त्या पद्धतीने गिर्यारोहक तयारी करत नाहीत किंवा काही गिर्यारोहक तर खूप वयस्कर पण असतात. म्हणजे काही गिर्यारोहक 55-60 मध्ये पण म्हणजे असं म्हणत नाही की एज जास्त असेल तर क्लाइम्बिंग करू नये. पण एज हा मॅटर ठरतो आणि त्याच्यामध्ये काही गिर्यारोहक जे आहेत हे त्या पद्धतीने कदाचित तयारी करून येत नाहीत आणि नाहक बळी जातात मात्र गिर्यारोहणाच्या त्याच्यासाठी. ते आहे. मेंटल चॅलेंजेस जर पाहिलं तर मेंटल चॅलेंजेस वेगळे आहेत. कारण आपण गिर्यारोहणामध्ये क्लाइम्ब करत असताना म्हणजे मी एव्हरेस्ट क्लाइम्ब करत असताना 3-3, 4-4 डेथ पण पाहिलेले आहेत किंवा कधी-कधी अव्हलांचेस एवढे मोठे-मोठे अव्हलांचेस येतात. त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारे आपण मनोधैर्य न डळमळता खूप चांगल्या पद्धतीने आपली स्ट्रेंथ वापरून आपण क्लाइम्ब केलं पाहिजे आणि ह्याच्यामधून बाकीचे चॅलेंजेस खूप आहेत, आजार खूप आहेत त्याच्यामध्ये. ते आपण मेंटली जेवढं आणि फिजिकली जेवढं स्ट्रॉंग असू तेवढं मात्र खूप महत्वाचं आहे आणि फॅमिलीचा सपोर्ट पाहिजेच पाहिजे. त्याच्यामुळं ह्या अगदी गोष्टी खूप मॅटर ठरतात. अगदी बरोबर. सो आतापर्यंतच्या एवढ्या तुमच्या खडतर मोहिमा झालेल्या आहेत. आता पुढची मोहीम कुठली आहे तुमची? माझी जी आता मी आता सप्टेंबरमध्ये मनास्लू जे जगातील 8 नंबरचं उंच शिखर आहे, त्या शिखरासाठी क्लाइम्बिंगला जाणार आहे. त्याच्या अगोदर मी माझी पूर्वतयारी म्हणून एका टीमला पण लेहला मी कांगतचे 2 शिखरासाठी घेऊन चाललोय. 15 जणांची टीम आहे आणि त्याच्यानंतर 6 सप्टेंबरला मी मनास्लूसाठी जाईल. साधारणतः महिनाभर मी तिकडे असेल. त्याच्यामुळे हे एक अष्टाधारी शिखर चढाईचा सप्टेंबरमधला एक मिशन 2020 मधली माझी ती एक मोहीम असेल. क्या बात है! सो तुमचे हे गिर्यारोहण सगळं करताना तुमचं लाँग टर्म जे आपण म्हणतो, की लाँग टर्म गोल कोणाचं प्रत्येकाचा वेगवेगळा लाँग टर्म गोल असतो. तर तुमचा बरोबर. या क्षेत्रातला काय लाँग टर्म गोल आहे? पहिली गोष्ट मी पहिलं ठरवलं किंवा काही जी अष्टाधारी शिखरं आहेत, की जी मला खूप चॅलेंजिंग वाटतात, ती अष्टाधारी शिखरं क्लाइम्ब करणं. पण त्याच्यानंतर जो दुसरा गोल जो आहे मी म्हणेल, की तो म्हणजे आपल्या हिमालयामध्ये, इंडियन हिमालयामध्ये खूप चांगली-चांगली अनक्लाइम्ब पीक आहेत किंवा खूप चांगले-चांगले क्लाइम्ब आहेत. तर ते क्लाइम्ब वेगळ्या पद्धतीने थोडासा करण्याचा मी प्रयत्न करेल. कारण आताचा जो अनुभव आहे, तो अनुभव पाठीशी असताना मला असं वाटतं, की मी काही वेगळे रूट्स करणं म्हणा किंवा एक वेगळेपणा माझ्या क्लाइम्बमध्ये असावं. त्याच्यामुळे इंडियन हिमालयामधला मी खूप चांगले-चांगले पिक्स त्याच्यामध्ये मी घेईल पुढच्या क्लाइम्बिंगमध्ये माझ्या. वाह! खूप छान. अ, प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक माणसाला एक रोल मॉडेल असतो. तर गिर्यारोहणमधला तुमचा रोल मॉडेल कोण आहे? तसं म्हटलं तर खरं रोल मॉडेल असं मी म्हणू शकत नाही. कारण काय आहे, मी ॲक्सिडेंटली इकडे आलेलो आहे आणि पहिली गोष्ट की काय असं कोणाला पाहून मी गिर्यारोहण केलं असं कधी नाही आणि कदाचित माझा त्याच्यात अभ्यासही कमी पडत असेल. कारण आज जगभरामध्ये खूप चांगले-चांगले दिग्गज गिर्यारोहक आहेत. पण माझा कदाचित त्यांच्याविषयीचा अभ्यास कमी असल्यामुळे मी एखाद्या व्यक्तीला रोल मॉडेल म्हणणं हे माझ्या दृष्टीने चुकीचं ठरेल. कारण त्या व्यक्तीविषयीच मला जर नीट माहिती नसेल, तर मी त्याला रोल मॉडेल म्हणणं योग्य नाही. त्याच्यामुळे हा सगळा माझा जो प्रवास आहे, हा ट्रायल आणि एरर्स वरतीच गेलेला आहे. त्यामुळे रोल मॉडेल मी असं खरंच म्हणेल, की नाही तसं मी कोणाला म्हटलेलं असं. वाह! तुम्ही मगाशी जेव्हा बोललात, की शारीरिक तंदुरुस्तीसाठी तुम्ही काय-काय प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज करता. तर त्याला तुम्ही किती महत्त्व देता आणि खरंच तुम्ही जेव्हा गिर्यारोहणाला जाता, तर त्यावेळेला त्याचा कसा फायदा होतो? अगदी बरोबर. म्हणजे गिर्यारोहणामध्ये शारीरिक तंदुरुस्ती किंवा फिजिकल फिटनेसला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी म्हणेल, की पहिला एक सगळ्यात मोठी प्रायोरिटी ती आहे. मी उदाहरण थोडंसं आज ह्या वेळेचं देतो, की अन्नपूर्णा शिखर क्लाइम्ब झाल्यानंतर धौलगिरीवरती मी क्लाइम्ब करत होतो आणि धौलगिरीला प्रॉब्लेम्स काही झालते, की रूट ओपन झालेला जो होता तो पूर्ण स्नोफॉलमुळे पूर्ण गाडून गेला रोप सगळा आणि त्याच्यामुळं त्याच्यात कोव्हिड मुळं आमची निम्मी टीम बाहेर पडली होती. मग असं ठरलं, की आपण जे काही क्लाइंबर्स आहेत 15 एक क्लाइंबर्स आणि शेर्पा ह्यांनी सगळ्यांनी सगळं सामान एकत्र घ्यायचं आणि पुढचा रूट ओपन करायचा आणि मी सांगतो, की 18 ते 19 किलो वजन घेऊन मी शेवटच्या कॅम्पपर्यंत 3 3च्या खालीपर्यंत गेलो होतो. म्हणजे त्यावेळेस मला असं माझं जाणवलं, की मी सह्याद्रीमध्ये जी तयारी करतोय, ती मला खूप तिथं कामाला आली होती आणि शेर्पा स्वतः सांगायचे, की "भगवानजी तुम बहुत स्ट्राँग हो." म्हणजे एकाच शेर्पाने जो सानू शेर्पा म्हणून होता, की त्याने आता 2 दिवसापूर्वी K2 पण रूट ओपन केला. की ज्यांनी जगातले 14 अष्टआधारी शिखर क्लाइम्ब केलेले आहेत आणि त्याच्यानंतरही 10 नंतर परत अजून अष्टआधारी शिखर क्लाइम्ब केले.
तो शेर्पा म्हणला होता, की मी इंडियन आर्मीमध्ये पण तुम्हाला जसा तगडा क्लाइंबर बघितला नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की शारीरिक क्षमता ही खूप महत्त्वाची आहे आणि जी आपण प्रॅक्टिकली आणि मनापासून करणं गरजेचं आहे. जसं मी मगाशी म्हणता-म्हणता बोललो होतो, की मी जी तयारी केली त्याच्यामध्ये मी 21 किलोमीटर रन असेल, 42 किलोमीटरचे रन असतील किंवा मी आता अन्नपूर्णाला जायच्या अगोदर 65 किलोमीटरचा हिल रन पण केला होता 13 तासामध्ये. त्यामुळे खूप महत्त्वाचा आहे तो रोल आपल्यासाठी. गिर्यारोहणाला जाता, की बरेच जण म्हणतात, की तुम्ही गिर्यारोहण करताना हाय ऑल्टिट्यूडला बरेचसे सिकनेस येतात वेगवेगळे. तर बरोबर. तुम्ही अशा काही सिकनेसला किंवा अशा काही त्रासाला सामोरे गेला आहात आणि ते तुम्ही कसं टॅकल केलं? म्हणजे सुदैवाने की मी अशा कुठल्याही आजाराला बळी पडलेलो नाही. पण माझ्याबरोबरचे किंवा मी असे असंख्य क्लाइंबर्स पाहिले, की ज्यांना अक्यूट माउंटन सिकनेस असेल किंवा हाय अल्टिट्यूडचा पल्मनरी एडिमा असेल, सेरेब्रल एडिमा आहे, हे झालेले आहेत. कारण मी 2017 ची गोष्ट मी म्हणतो ना, की 2017ला मी साउथ कोलला एव्हरेस्टच्या साउथ कोलला शेवटचा जो कॅम्प आहे, तिथं कॅम्प 4ला पोहोचलो होतो आणि एका शेर्पाला सेरेब्रल एडिमा झाला होता आणि त्याला ओढत अक्षरशः आणलेलं होतं. त्याने हँड ग्लोव्हज त्याचे फेकून दिले होते, गॉगल फेकून दिलेला होता, जॅकेट त्याचं ओपन करून त्यांनी टाकलेलं होतं. त्याच्यामुळे तो त्याचा इम्बॅलन्स गेला होता आणि तो मी पाहिला होता. माझ्या समोर मग त्याच्यासाठी मग ते एका डॉक्टरनी तिथे एक लेडी डॉक्टर क्लाइंबर होती. तिने त्याला इंजेक्शन्स दिलते आणि हे पाहिलेलं आहे मी माझ्या समोरून. काही मित्रांची पण डेथ झालेली आहे माझ्या बरोबरच्या. त्याच्यामुळं हे मी पाहिलेलं आहे. पण मी सुदैवाने की खूप तयारीनिशी गेल्यामुळं आणि प्रिकॉशन्स घेतल्यामुळं ह्याला आधी अजूनपर्यंत कधीही मला ह्याच्याशी अक्यूट माउंटन सिकनेस म्हणा किंवा कुठल्याही आजाराला बळी पडलेलो नाही मी. बरं, बरं. पण आत्तापर्यंत म्हणजे बरेच गिर्यारोहण जेव्हा आपण करतो, त्यावेळेला बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं, की गिर्यारोहण हे असं क्षेत्र आहे, की तुम्हाला कधी ना कधी हे काही ना काहीतरी धडा शिकून जातं. अगदी बरोबर. तर तुमच्या आयुष्यात असं काही झालंय का, की जिथे तुम्हाला खरोखर असं वाटलं, की नाही गिर्यारोहणाने आपल्याला खरंच धडा धडा शिकवलेला आहे? झालेली आहे. म्हणजे मी 2017च्या एव्हरेस्ट मी मी म्हटलं ना मगाशी, की मला दोनदा एव्हरेस्ट करायला लागले. 2017चं पहिलं एव्हरेस्ट एक्सपिडिशन आहे 2018चं. 2018ला सक्सेसफुली सबमिट झालं. 2017ला मात्र 100 मीटरवरून मला सोडायला लागलं होतं. त्याचं कारण तसंच होतं. म्हणजे हिलरी स्टेपच्या खाली मी 1.5 तास बसलो होतो. कारण असं होतं, की मोठ्या वादळामध्ये सापडलो होतो आणि ना एक पाऊल पुढे टाकू शकत होतो, ना एक पाऊल मागे टाकू शकत होतो. त्यामुळे इतक्या प्रचंड वादळात सापडलो. हाताची आणि पायाची बोटं गोठलेली होती. खाली पण येता येईना, वरती पण येता येईना अशी परिस्थिती होती. मग त्याच्यामध्ये फ्रीज झालेली होती बोटं, पायाची बोटं, हाताची बोटं आणि घसरगुंडी करत खाली आम्ही उतरत होतो. म्हणजे त्यावेळेस असं जाणवलं, की आयुष्यात सगळ्यात मोठी चुकी केली आणि गिर्यारोहणासाठी आलोय. आणि जे वादळ होतं, त्या वादळात इतका प्रचंड दमछाक झाली होती. कॅम्प 4ला जिवंत कसं तरी पोहोचण्याची ती आमची ही होती, अ, प्रयोग चालू होता आणि कॅम्प 4ला पोहोचल्यानंतर रात्रभर त्या वादळामध्ये काढली होती ती रात्र आणि रात्रभर एकच फक्त विचार करत होता, परत चुकूनही गिर्यारोहण करणार आणि एव्हरेस्टवरती तर कदापि येणार नाही. तर हे खूप मोठा धडा आणि मी म्हणलं ना, की जिवंतपणे मी माझा पाहिलेला मृत्यू हा माझा 2017चं एव्हरेस्ट एक्सपिडिशन आहे. बरं, बरं. पण अनेक जण म्हणतात, की प्रत्येक क्षेत्रामध्ये बऱ्याच लोकांची अशी अपेक्षा असते, की आपण जे काम करतो, त्याच्यातनं आपल्याला काहीतरी अचीव्ह झालं पाहिजे. तर बरोबर. गिर्यारोहणामधनं तुम्हाला काय वाटतं, की तुम्ही काय अचीव्ह केलेलं आहे? अ, गिर्यारोहण म्हणजे मी आज म्हणेल, की आज ज्या पोझिशनला किंवा आज जी ओळख निर्माण झाली, तर ती ओळख निर्माण होण्याचं कार्य सगळ्यात मोठं म्हणजे गिर्यारोहणच आहे. म्हणजे अदरवाईज म्हणजे असंख्य म्हणजे बरेच जणांनी एव्हरेस्ट पण क्लाइंब केलेलं आहे म्हणा किंवा पण आज मी एव्हरेस्टच्या बरोबर बाकीची जी शिखरं केली किंवा ज्या पद्धतीने मी आज गिर्यारोहणाचा प्रवास पाहतोय किंवा जवळून मी करतोय तो प्रवास. त्याच्यामुळं आज भगवान चवले कोण आहे लोकांपर्यंत म्हणजे जे ट्रेकर्स असतील किंवा जे माउंटेनर असतील त्यांच्यापर्यंत भगवान चवले कोण आहे हे पोहोचलं. म्हणजे मी सगळ्यात मोठं सार्थक म्हणेल, की माझ्या आयुष्यामध्ये जो आपण म्हणतो ना, की कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण म्हणतो, की तोडीचं काय असावं तर एव्हरेस्टसारखी तोडीची तुमचं यश असावं. तर ते स्वतःच जर एव्हरेस्ट मी क्लाइंब केलेलं असेल, तर त्याच्यासारखा नशीबवान मी म्हणेल, की खरंच जगात कोणी नाही. आणि आयुष्यामध्ये ते की सॅटिस्फॅक्शन त्याच्यामधून मिळालं आणि ती एक ओळख आयडेंटिटी आपण म्हणेल, की ट्रेकिंगमध्ये आणि गिर्यारोहणामध्ये तयार झाली. तुम्हाला काय आवडतं? हिमालय आवडतं की सह्याद्री आवडतं? मोठा प्रश्न हा. पण खरं सांगायचं तर हे दोन्ही असं निसंदिग्ध म्हणजे आपण म्हणू की कुठलं आवडतं हे खरंच कंपॅरिझन करू शकत नाही. पण एकासाठी दुसरा नक्कीच आहे. म्हणजे हिमालयासाठी जर तयारी करायची तर सह्याद्री मात्र कंपल्सरी तुम्ही पिंजून काढला पाहिजे आणि सह्याद्रीच्या खांद्यावरती बागडलं पाहिजे. त्याच्यामुळे मी हा कंपॅरिझन खरंच मी कधीच उत्तर देऊ शकत नाही की हिमालय भारी की सह्याद्री भारी. तर दोन्ही जे म्हणून काय दोन्ही जे खांदे आहेत
किंवा दोन्ही हे भाऊ आहेत आपले आणि ते बरोबरीने चालणारे आहेत ते. बरेच लोक असे आहेत आपल्याकडे की ज्यांना माउंटेनिअरिंग विषयी काहीच माहीत नसतं आणि पण लोकांना सगळ्यांना एव्हरेस्ट काय आहे हे सगळ्यांना ऐकून माहिती आहे. बऱ्याच जणांना हे अनुभव ऐकायचे असतात. आजपर्यंत बऱ्याच लोकांनी ज्यांनी ज्यांनी एव्हरेस्ट क्लाइंब केलेले त्यांनी सगळ्यांचे अनुभव त्यांनी ऐकलेले आहेत लोकांनी. पण तुमचा स्वतःचा एव्हरेस्ट क्लाइंब करण्याविषयीचा काय अनुभव आहे? जर आपल्याला सांगितलं या प्रोग्राम मधनं तर जास्त लोकांना चांगल्या पद्धतीने कळू शकेल. पहिली गोष्ट एव्हरेस्ट म्हणजे मर्सिलेस पीक आहे. म्हणजे त्याची तयारी खूपच तोडीची पाहिजे. त्याच्यामुळं कुठल्याही नवीन गिर्यारोहक असू द्या किंवा कोणी ज्यावेळेस तयारी एखाद्या एव्हरेस्टची किंवा तो एव्हरेस्टची जर करत असेल, तर त्यांनी त्या तोडीची मात्र तयारी करणं गरजेचं आहे. म्हणजे फिजिकल स्ट्रेंथ त्यांनी खूप चांगली तयार मग त्याच्याने 2 वर्ष त्यांनी तयारीला लावू द्या किंवा 3 वर्ष घेऊ द्या. त्याच्यासाठी 6,000 मीटरची 7,000 मीटरचा क्लाइंब त्यांच्याकडून झाला पाहिजे. बेसिक माउंटेनिंग कोर्स असेल, ॲडव्हान्स माउंटेनिंग कोर्स ॲटलीस्ट एक कोर्स तरी त्याच्याकडून झालेला पाहिजे. कारण जे गिर्यारोहणामधले जे धोके आहेत, ते त्यांनी जाणून घेतले पाहिजे. मग आला एव्हरेस्टचा विषय. मग एव्हरेस्ट हा जवळून म्हणजे ज्यावेळेस आपण म्हणतो, की एव्हरेस्टचे टप्पे आपल्याला माहीत पाहिजेत. एव्हरेस्टला बरेच जण असं होतं, की क्लाइंब करायला हे करतात म्हणजे तयारी करतात. पण त्याच्याविषयी नीट जाणून पण घेत नाही. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस कॅम्प 4ला पोहोचला शेवटच्या कॅम्पला, तर आपल्याला किती वेळामध्ये समिट झालं पाहिजे, आपल्याला ऑक्सिजन सिलेंडर किती जवळ असतो, हे सगळ्याचं कॅल्क्युलेशनचं गणित जे आहे ते आपल्या माइंडमध्ये असलं पाहिजे. म्हणजे बॅकअपमध्ये आपल्या कुठेतरी माइंडमध्ये असलं पाहिजे, की आपल्याला समिटला जर हा एवढा वेळ लागतोय, तर आपण मॅक्सिमम वेळामध्ये किती वेळामध्ये आपण सबमिट केलं पाहिजे, आपल्याला ऑक्सिजन सिलेंडर बरोबर आहेत का व्यवस्थित, हे सगळं जे कॅल्क्युलेशन हे खूप महत्वाचं आहे. आणि एव्हरेस्टवरती क्लाइंब करताना खुंबू आईसफॉल जो आहे म्हणजे जो नेपाळच्या बाजूने साऊथ साईडने पहिलाच डेथ झोन आहे, की ज्या डेथ झोन मधून आपल्याला माहिती की 2014 सारखं अवलांच असेल ज्याच्यामध्ये डॉक्टर शेर्पांची डेथ झालेली आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे ते ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे आणि मग एव्हरेस्टला खरं हात लावणं गरजेचं आहे. अदरवाईज तिथं म्हणजे सुसाईडचा तो पॉइंट आहे तो. ते अनाहक उगाच जाऊन आपलं क्लाइंब करणं हे चुकीचं आहे. तयारी करूनच चांगली गेली पाहिजे त्याच्यात. एव्हरेस्ट प्रमाणे किंवा इतर जी अष्टहजारी शिखरं आहेत जी तुम्ही क्लाइंब केलेली आहेत आणि बरीचशी अटेम्प्ट केलेली आहेत, याच्या व्यतिरिक्त याच्या पलीकडे सुद्धा बरीच आपल्याकडे शिखरं आहेत की जी खरोखर खूप अवघड आहेत. बरोबर आहे. टेक्निकल दृष्टीने बघितलं किंवा जो एक टेक्निकल लेवल असते क्लाइम्बिंगची, तर त्याच्यातलंच तुम्ही आता रिसेंटली एक अमादबलम नावाचं एक पीक क्लाइम्ब केलं. राईट. त्याच्याविषयी काय सांगाल? कारण की गिर्यारोहणामध्ये लोकांना फक्त एव्हरेस्ट माहिती आहे. बरोबर. पण इतर त्याच्या व्यतिरिक्त भरपूर खडतर पीक्स आहेत की जे क्लाइंब बरोबर. करता येत नाही. खूप कमी लोक अशी पीक्स क्लाइंब करतात. त्याच्यातले तुम्ही एक आहात, कारण की भारतामध्ये अगदी नगण्य लोकांनी ते पीक क्लाइंब केलेलं आहे. बरोबर. तर या पीक विषयीचा अनुभव काय सांगाल तुम्ही? ज्यावेळेस 2018ला मी एव्हरेस्ट क्लाइंब केलं त्याच्यानंतर ते वाटेतच म्हणजे एव्हरेस्टच्या बेस कॅम्पला जातानाच राइट साइडला ते शिखर आहे आणि शेर्पा त्याच्या समोरून जाताना ते सगळ्यात म्हणजे ना एव्हरेस्ट सगळ्यात आकर्षक असणारं जे शिखर दिसतं आपल्याला वाटेमध्ये ते म्हणजे अहमदाबलाम शिखर. पण ज्यावेळेस शेर्पाशी आपण बोलतो, की हे शिखर कुठलं नाव ते वगैरे सांगतो, त्यावेळेस तो मात्र आवर्जून म्हणतो, हे एव्हरेस्ट नाहीये. म्हणजे त्यावेळेस त्याला सांगायचं असतं, की हे एव्हरेस्टपेक्षाही चॅलेंजिंग पीक आहे. कारण ते शिखर जरी 6,800 मीटरचं शिखर आहे, पण ते इतकं स्टिफ आणि इतका त्याचा रॉकी फेस क्लाइम्बिंगचा आहे, की त्याच्यामुळे ते चॅलेंजिंग होतं. खूप टेक्निकल पीक आहे चढाईला ते. त्याच्यामुळं त्याच्यावरची चढाई करणं म्हणजे एव्हरेस्टपेक्षाही अवघड चढाई करणं असं समजलं जातं. छोटं भले पीक आहे, पण ते भल्या-भल्यांची जिरवतं पीक असं आहे. कारण तो जो रॉक फेस आहे, येलो बँड आहे, त्याच्यावरचा नाईफ रिज जी आहे, ती जी आहे ती सगळी मिक्सचर ऑफ आईस आणि रॉक आहे. त्याच्यामुळं खूप कष्ट लागतात ती चढाई करायला आणि दुसरं काय होतं, की वेदर चेंज झालेला असतो. ऑक्टोबरच्या एंडिंगला म्हणजे नोव्हेंबरच्या ह्याच्यामध्ये ते शिखर ची क्लाइम्बिंग चालू होतं आणि त्यावेळेस नुकताच विंटर सीझन चालू झालेला असतो. त्यामुळे एव्हरेस्टपेक्षा खूप थंडी जास्त त्या शिखरावरती असते. त्याच्यामुळे अजून जास्त चॅलेंजिंग बनतं आणि मी ज्यावेळेस क्लाइम्ब करत होतो 2018ला 1 नोव्हेंबरला मी क्लाइम्ब केलं ते. पण त्यावेळेस माझा एक वेगळा अनुभव होता, की मला त्यावेळेस खाण्यास जरा गडबड झाली होती आणि मला लूज मोशन त्यावेळेस चालू झालते आणि ते अँटिबायोटिक खाऊन मी ते क्लाइम्ब केलं होतं. त्याच्यामुळं तो जो अनुभव आहे अन्नपूर्णाचा, तो म्हणजे एकदम डेडली वेगळा अनुभव होता अहमदाबाद शिखराचा. त्यामुळे एक वेगळं शिखर आहे ते आणि टेक्निकली खूप जर चांगले म्हणजे अन्नपूर्णासारखी शिखरं अशी जी आहे, की जी चॅलेंज करतात आपल्याला. अशी शिखरं मी म्हणेल, की खरंच क्लाइम्ब करणं गरजेचं आहे आज नवीन गिर्यारोहकांनी. नाही, इनफॅक्ट माझा पुढचा प्रश्न तुम्हाला तोच आहे, की तुम्ही आता जे रिसेंटली एप्रिल-मे महिन्यामध्ये जे अन्नपूर्णा शिखर क्लाइम्ब केलं, येस, त्याच्या येस. संदर्भातला तुमचा काय अनुभव आहे? अन्नपूर्णा शिखर जसं म्हणतं, की आज एव्हरेस्टच्या अगोदर 3 वर्षापूर्वी म्हणजे 1950ला पहिल्यांदा समिट झालं
म्हणजे आज जर पाहिलं तर 71 वर्ष झाली अन्नपूर्णा पहिल्या समिटला. पण आजही त्या शिखरावरती फक्त 250 ते 300 लोकांचं जगभरातून फक्त समिट केलेलं होतं ते शिखर. ते शिखर समिट होण्याचं किंवा इतकं अवघड काय आहे, तर त्याच्याविषयी थोडं सांगतो. एक तर पहिली गोष्ट हा अन्नपूर्णाचा जो अख्खा रूट आहे, म्हणजे बेस कॅम्प पासून ते कॅम्प 1 म्हणा किंवा कॅम्प 2 पासून पूर्ण समिटचा जो रूट आहे, तो पूर्ण अव्हलांच प्रोन एरियामधून आहे. म्हणजे वरून जर कधी अव्हलांच आला, तर तो निश्चितच त्या गिर्यारोहकाला संपवणार. त्याच्यामुळं अन्नपूर्णाची चढाई जी आहे ती अव्हलांच प्रोन एरियामधून असल्यामुळं ते शिखर सगळ्यात शेवटी अष्टहजारी शिखरामध्ये ऑलमोस्ट सगळे गिर्यारोहक घेतात चढाईसाठी. त्याच्यामुळं ह्या शिखरावरती एक तर पहिली गोष्ट जो म्हणतो ना, की आता काय नाही, मी माझ्या आयुष्यामध्ये सगळं झालेलं आहे आणि आता गेलो तरी चालेल. अशीच लोकं खरं ते अन्नपूर्णा शिखराला गवसणी घालायला जातात आणि म्हणून ते चॅलेंजिंग का तर कॅम्प 2 ते कॅम्प 3 चा जो मी म्हणेल, की सगळ्यात अवघड टप्पा त्याच्यामधला जो आहे तो कॅम्प 2 ते कॅम्प 3 चा आहे आणि त्याला चढायला साधारणतः 8 ते 10 तास लागतात. म्हणजे मला पावणे 8 तास लागले होते कॅम्प 2 वरून कॅम्प 3 ला पोहोचायला. बाकीच्या गिर्यावर म्हणजे मी खूप माझी स्ट्रेंथ चांगली असल्यामुळे अदरवाईज 10-10, 11-11, 12-12 तास लागतात चढायला आणि त्या चढाईमध्ये वरून जर अव्हलांच आला, तर तो कुठल्याही टप्प्यामध्ये असू द्या, तो गिर्यारोहकाला संपवणार असा तो रूट आहे. त्याच्यामुळं ह्या रूटवरती खूप डेथ झालेल्या आहेत आत्तापर्यंतच्या आणि आमच्या फ्रेंच कूलर ज्याला म्हणजे तिथून एक फ्रेंच रिच आणि नॉर्मल रूट असे 2 रूट होते तिथून कॅम्प 2 वरून. पण फ्रेंच रूट जो होता तो खूप ब्लू आईस आणि याचा आणि ह्या वर्षीचं त्याचं स्ट्रक्चर खूप वेगळं होतं. नाईफ रिच तयार झाली होती. त्याच्यामुळे तो प्रेफरेबल नव्हता यावर्षी. म्हणून आम्ही नॉर्मल रूटने गेलो. पण नॉर्मल रूटला अव्हलांचेसचे खूप चॅलेंजेस होते. कॅम्प 3ची जी लोकेशन आहे ते पण इतक्या भयंकर जागी लागतं. खाली ग्लेशियर आहे ॲक्चुअली त्याला. म्हणजे रात्री झोपेमध्ये खाली जसं काय काही तुकडे पडतात आपल्या झोपलोय त्याच्या खालचे, असा आवाज येत होता. कॅम्प 3च्या वरती खूप मोठी रिज आहे, की जिच्यावरून अव्हलांच जर आला, तर कॅम्प 3 हा कॅम्प 2 ला खाली जाणारी हे आहे. म्हणजे 1000 मीटर खाली जाणार. वरची समिटचा जो रूट आहे, तो पण खूप लेंदी रूट आहे. म्हणजे मी माझा 6,800 ते 6,900 च्या आसपास माझा कॅम्प 4 शेवटचा कॅम्प लागला होता आणि तिथून समिट होतं 8,091 मीटरवरती. म्हणजे अल्मोस्ट 1,300 मीटरचा आम्हाला क्लाइंब करायचा होता. त्याच्यामुळे एव्हरेस्टला चढायला जो मी म्हटलं, की एव्हरेस्ट 2018 ला मी 9 तास लागले होते मला चढायला. पण ह्या शिखराला चढायलाच फक्त 14.5 तास लागले होते. त्याच्यामुळे टोटल अन्नपूर्णाचा समिट जो आहे कॅम्प 4 टू समिट आणि परत रिटर्न हा 19 तासाचा झाला होता. त्याच्यामुळे खूप दमछाक झाली होती येताना पण. खूप जाम म्हणजे एनर्जी राहिलेली नव्हती. 2 पावलं टाकले की असं वाटत होतं की बसावं आता खाली. इतका जाम दमलेलो होतो आम्ही. पण त्याच्यामुळे ते एक चॅलेंजिंग पीक केलेच आणि मी म्हणेल ना, की आज मी जर म्हणेल, की मी आज गिर्यारोहणामध्ये अन्नपूर्णा समिटर आहे. हे जे मनाचं सॅटिस्फॅक्शन आहे, कदाचित ते मी गिर्यारोहकांपर्यंत अन्नपूर्णा समिटर अरे हा आहे. तर ते एक वेगळं आपल्याला समाधान वाटतं एक वेगळं. हे झालं तुमच्या हिमालयातल्या मोहिमांबद्दल. तुम्ही सह्याद्रीमध्येही त्याप्रमाणे अनेक मोहिमा केलेल्या आहेत. तर त्या बरोबर. मोहिमेविषयी काय काय सांगाल? सह्याद्री खूप मी फिरलो. म्हणजे मी माझी सुरुवातच सह्याद्रीमधून घाटवाटांपासून झालेली होती. त्याच्यामुळे घाटवाटा खूप मी सह्याद्रीमध्ये केलेला आहे. म्हणजे मी सह्याद्रीमध्ये जर पाहिलं तर आता 500च्या वरती मी माझी सह्याद्रीमध्ये ट्रेक झालेले आहेत. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घाटवाटा असतील किंवा मी वेगवेगळे रूट काही शोधले मग त्याच्यामध्ये. मग मागच्या वर्षी जसं मी केलं होतं सिंहगड, राजगड, तोरणा, रायगडपर्यंत मी वेगळ्या वाटेने जरा ट्रेक केला. खाली आपल्या काही प्राचीन ज्या वाटा आहेत सावळा घाटाची वाट सारखी असेल किंवा खूप वेगवेगळ्या वाटा अशा मी केलेल्या आहेत. काही पिनॅकल्स खूप चांगले-चांगले क्लाइंब केले रॉक क्लाइम्बिंगचे. मग त्याच्यामध्ये वजीर असेल, खडापारशी असेल, ड्यूक स्नोज असेल किंवा तैलबैलाच्या चारी फेसेस असतील. तर खूप चांगले-चांगले असे क्लाइम्ब्स केले सह्याद्रीमध्ये आणि चालू आहे हा प्रवास. त्याच्यामुळं सह्याद्रीमध्ये तो एक म्हणतो ना, की सह्याद्रीमध्ये ह्या ज्या गोष्टी केल्यामुळे एक वेगळा कॉन्फिडन्स आला, भीती मनातली गेली आणि त्याचा फायदा निश्चितच मला खूप सह्याद्रीमधला हिमालयासाठी खूप झाला. सह्याद्री बेस्ट आहे म्हणजे. हो, तुम्ही सह्याद्रीमध्ये भरपूर फिरलेले आहात. हिमालयामध्ये भरपूर गिर्यारोहण केलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही भरपूर सायकलिंगही करता. अगदी, अगदी. सायकलिंग विषयी काय सांगा? तो तो छंद कसा जडला? म्हणजे मी ॲक्चुअली 2015 पासून सायकलिंग करतोय. म्हणजे गिर्यारोहण आणि हे सायमल्टेनियस माझ्याकडे सायकल होती. त्याच्यामुळे ग्रुप चांगला मिळाला आणि मग सायकलिंग करायला सुरुवात झाली आणि मग नंतर
प्रवाहामध्ये इतके चांगले ग्रुप्स आमचे सायकलिंगचे मिळाले. म्हणजे पुण्यामध्ये पेडल पुशर्स असेल किंवा आमचा एक वेगळा अजून दुसरा एक सायकलिंगचा ग्रुप आहे, की ज्याच्या थ्रू आम्ही मग सायकलिंगचे खूप चांगले-चांगले इव्हेंट केले. म्हणजे मी हे सगळे जे सायकलिंगचे इव्हेंट केले, पुणे पंढरपूर, पुणे रिटर्न असेल, पुणे मुंबई, पुणे रिटर्न असेल किंवा पुणे पाचगणी रिटर्न झालं, पुणे गोवा सायकलिंग केलं. हे सगळे जे आहेत हे ग्रुपने केले मी. मग पेडल पुशर्स आमचा जो सायकलिंगचा ग्रुप आहे, त्याच्यामधले काही सायकलिस्ट होते, बाकीचे काही सायकलिस्ट होते. असे हे केलं आणि त्यांनी एक वेगळी शारीरिक क्षमता तुमची तयार होते. वेगळे आपले मसल्स यूज केले आता म्हणजे मी म्हणतो ना, की गिर्यारोहणासाठी फक्त वेगवेगळे आपल्या बॉडीचे मसल्स डेव्हलप होणं पण गरजेचं आहे. आणि माझा हा एक इव्हेंट म्हणजे मी ट्रायथॉलॉन पण आयर्नमॅनची पण प्रॅक्टिस करतो. त्याच्यामुळे सायकलिंग हा इव्हेंट त्याच्यामधला असल्यामुळे मला ती तयारी करणं पण गरजेचं आहे. तो गिर्यारोहण झालं, ट्रेकिंग झालं, सायकलिंग झालं. आम्हाला असंही माहिती आहे की तुम्ही रायफल शूटिंगही केलेलं आहे. येस, येस, आम्हाला येस. हेही माहिती आहे की तुम्ही नौकायान पण केलेलं आहे. तर म्हणजे काय-काय करताय तुम्ही अजून? मी कॉलेजला असताना ॲक्चुअली ते एक सगळं केलं. म्हणजे मी कॉलेजला असताना रायफल शूटिंगमधून मला ऑल इंडियाला गोल्ड मेडल मिळालं. एन-सी-सीमध्ये होतो मी आणि यास्टिंग रिगाटाला ऑल इंडियामध्येच मला ब्रॉन्झ मेडल मिळालं. ते मी ओरिसाला जे आय-एन-एस चिल्का आहे तिथे कॉम्पिटिशन खेळली होती. पण एक आहे की रायफल शूटिंगचं मला त्यावेळेस शूटिंग मी खूपच चांगली करायचो. पण त्याचा गाईडन्स नव्हता मला. म्हणजे मला त्याच्यामध्ये करियर कर हे कोणी सांगणारं नव्हतं. आणि तशी मला माहिती ग्रामीण पार्श्वभूमी असल्यामुळे मी मी थोडासा त्याच्यावर्षी एवढा जास्त मी त्याला मनापासून पुढे तो घेतला नाही इव्हेंट. त्याच्यामुळे ॲक्चुअली अदरवाईज मी म्हणतो ना, की रायफल शूटिंग त्यावेळेस जर मला कोणीतरी चांगलं गाईड केलं असतं, तर कदाचित मी आज वेगळ्या लेव्हलला तिथं असतो. आणि आणि माझं पहिल्यापासून आहे, की जे आवडतं ना, ते 100% मनापासून करायचं. म्हणजे मी गिर्यारोहण असू द्या, मी रायफल शूटिंग असू द्या, एन-सी-सी असू द्या, जे मी काय हातामध्ये घेतलं ते खूप 100% मनापासून केलं. त्यामुळे ते एक सॅटिस्फॅक्शन खूप चांगलं असतं. क्या बात है! खूप छान. आणि म्हणजे हे सगळं करताना तुम्ही म्हणजे स्पेशली महाराष्ट्रीयन फॅमिलीजमध्ये असं असतं, की तुम्ही गिर्यारोहण करताय किंवा तुमचे जे काही इतर छंद तुम्ही करताय, तर फॅमिलीचा सपोर्ट चांगल्या पद्धतीने असणं खूप महत्वाचं असतं. तर तुमच्या फॅमिलीकडून तुम्हाला तो कितपत चांगल्या पद्धतीने सपोर्ट मिळाला? हे अगदी, अगदी. म्हणजे मी म्हणेल, की माझ्यात कदाचित मी म्हणेन, की जर आपण म्हणतो ना, की काही गोष्टी अशा म्हणतो, की आपण पूर्वीच्या जन्माचं काहीतरी सार्थक असेल. म्हणजे मी म्हणतो ना, की मला माझी लाईफ पार्टनर जी मिळाली, ती सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. पण आज मी सांगतो ना, की तिच्यामुळं आज मी गिर्यारोहण करतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी जॉइंट फॅमिली आहे. माझे बंधू, माझे आई-बाबा आम्ही एकत्रच सगळे राहतो. म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये 10 मेंबर्सची आम्ही फॅमिली आहे. आणि त्याच्यामुळे गिर्यारोहणासाठी मी बाहेर ज्यावेळेस 2-2 महिने, 3-3 महिने असतो, त्यावेळेस असं माझी फॅमिली किंवा माझी वाईफ किंवा माझ्या दोन्ही मुली ज्या आहेत, त्या स्वतःला असं एकटं-एकटं समजत नाहीत. घरामधले सगळे मेंबर्स असल्यामुळं त्यांनाही तसं फील होत नाही, की फॅमिलीमध्ये मी समजा नाहीये. तर हे मात्र आहे, की माझा बंधू जो आहे, म्हणजे मी म्हणेन, की माझ्यासाठी तो एक एक वेगळा गॉड आहे मी म्हणेन. म्हणजे बंधू काय असावा हे आणि एक गुरु काय असावा, मी माझ्या समोर त्याला ठेवतो. आणि त्याच्यासारखी व्यक्ती खरंच मला माझ्या आयुष्यामध्ये मिळणं, हे मी माझंच म्हणेन, की माझ्या जन्माचं ते सार्थक आहे. त्याच्यामुळे फॅमिलीचा सपोर्ट खूप मोठा लागतो. आजही मी गिर्यारोहणासाठी लागणारा खर्च खूप मोठा असतो. माझ्या सॅलरीमधले जो माझा ई-एम-आय असेल घराचा, तो फक्त माझ्या माझ्या सॅलरीतून जातो. नाहीतर एक आणि ₹1 माझ्या फक्त गिर्यारोहणासाठी जातो. आणि ठीक आहे, की आज माझी वाईफ नोकरीला आहे म्हणून ती सगळं सांभाळते. पण गिर्यारोहणासाठी किंवा माझ्या एकंदरीत प्रवासामध्ये फॅमिलीचा खूप मोठा रोल आहे. वाह! खूप छान. तुमच्याकडे बरेच नवनवीन गिर्यारोहक येतात. तुमच्याकडून तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारतात किंवा तुमच्याकडून ॲडवाईस घेतात. तर नवीन गिर्यारोहकांना तुम्ही काय ॲडवाईस कराल किंवा त्यांना काय तुम्ही कशा पद्धतीने गिर्यारोहणाकडे वळण्यासाठी प्रवृत्त कराल? येस. मी म्हणेल की गिर्यारोहण हा एक प्रवास आहे आणि तो प्रवास सुरुवातीपासून घेणं गरजेचं आहे. म्हणजे गिर्यारोहकाला जेव्हा ह्या फील्डमध्ये यायचंय, तर त्यांनी समजून घेतलं पाहिजे की आपल्याला पहिल्यांदा सुरुवात कुठून केली पाहिजे. मग बेसिक माउंटेनिंग कोर्स असेल, एडवान्स माउंटेनिंग कोर्स असेल, छोटी-छोटी शिखरं असू द्या. म्हणजे नाही लगेच त्यांनी म्हणजे बेसिक माउंटेनिंग कोर्स केला आणि लगेच एव्हरेस्टला हात घातला, काहीच गरज नाही. कारण जोपर्यंत आपण अनुभव घेत नाही, कारण एव्हरेस्टवरचा खर्च वाया घालवता नाही आला पाहिजे. म्हणजे जर आज नवखा एखादा गिर्यारोहक गेला, त्याचा अनुभव कमी पडला, तर आज 25-26 लाख रुपये खर्च येतो एव्हरेस्टला. तर त्याच्यासाठी तो कुठेतरी खर्च वाया नाही गेला पाहिजे. त्याचा कॉन्फिडन्स कुठेतरी कमी नाही झाला पाहिजे. म्हणून त्यांनी सुरुवातीपासून छोटी-छोटी तयारी करणं गरजेचं आहे. मग त्यांनी फिजिकल स्ट्रेंथ तयारी करणं गरजेचं आहे. त्या लेव्हलला बनणं गरजेचं आहे. कारण हा एडव्हेंचर स्पोर्ट आहे आणि हा डेडली स्पोर्ट आहे. म्हणून त्याच्यामुळे ह्याला ग्लॅमर खूप कमी आहे तसं आणि ह्याला तसा पाठिंबा खूप कमी आहे.
आणि त्याच्यामुळे आपल्याला फंडिंगसाठी पळावं लागतं, सगळ्याच गोष्टीसाठी करावं लागतं. त्याच्यामुळे गिर्यारोहक छोटे-छोटे म्हणजे ज्या छोटे-छोटे शिखरं असतील म्हणा किंवा छोट्या-छोट्या मोहिमा असतील, त्याच्यामधून गिर्यारोहकांनी सुरुवात करणं गरजेचं आहे नवीन लोकांना. आणि ठीक आहे की आणि जे क्लाइंब करतोय आपण ते प्रसिद्धीसाठी नाही करता आलं पाहिजे. म्हणजे आपण जे क्लाइंब करतोय ते आनंदासाठी आणि कुणाला तरी दाखवायचंय, म्हणजे आनंदासाठी ते केलं पाहिजे. कुणाला दाखवायचंय म्हणून केलं नाही पाहिजे. ऑटोमॅटिक ते दिसतं लोकांना. कारण जेन्युइनली ज्यावेळेस आपण क्लाइंब करत असतो, खरंच त्या लेव्हलचं जर आपण क्लाइंब करत असाल, तर जग नक्कीच टाळ्या वाजवतं मात्र. पण जर तुम्ही कुणाला तरी दाखवण्यासाठी किंवा मी लय भारी, मी लय भारी ह्याच्यासाठी करत असाल, तर जग तू आपल्याला डोक्यावरती पाडायला पण कमी करत नाही. त्याच्यामुळे मी म्हणेल, की नवीन जे गिर्यारोहक आहे त्यांनी ना प्रसिद्धीसाठी न करता, ते खरंच माउंटेनिअरिंगच्या क्षेत्राचे वाढवण्यासाठी करता आलं पाहिजे. माउंटेनिअरिंग क्षेत्र खूप वेगळं आहे. ते वाढवता आलं पाहिजे. काहीतरी वेगळा चांगला क्लाइंब करता आला पाहिजे. नाहीतर बरेच गिर्यारोहक स्वतःची बातमी देताना किंवा असे पण पाहिलेले, की एवढा मोठा फ्लॅग ह्या शिखरावरती फडकवला. अरे फ्लॅग मोठा फडकवणं किंवा काहीतरी तिथं हे करणं, त्याच्यापेक्षा तुम्ही वेगळ्या रूटने करणं गरजेचं आहे. वेगळी अचिव्हमेंट काहीतरी करता आली पाहिजे आपल्याला. तर हे एक वेगळ्या अँगलनी क्लाइंब करता आलं पाहिजे मात्र, असं मला वाटतं पर्सनली. अगदी बरोबर. आज बऱ्याच लोकांना गिर्यारोहण कशा पद्धतीने करायचं किंवा कोर्सेस कसे करायचे, ते कुठून केले पाहिजेत याच्याविषयी तशी कमी जागरूकता आहे. आज बरोबर. आपल्याकडे वेगवेगळ्या माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट्स आहेत. बऱ्याच ठिकाणी कोर्सेस पण होतात आणि त्या कोर्सेसला ॲडमिशन सुद्धा मिळत नाही. म्हणजे आजची परिस्थिती अशी आहे, की 1-1, 2-2 वर्ष आपल्याला कोर्स अगदी करण्यासाठी बरोबर. ॲडमिशन मिळत नाही. तर बरोबर. याच्याविषयीची जागरूकता, याच्याविषयीची लोकांमध्ये लोकांना खूप कमी ठिकाणी ही इन्फॉर्मेशन मिळते. तर बरोबर. या गिर्यारोहण क्षेत्रातल्या कोर्सेसना कशा पद्धतीने आपण म्हणजे मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गिर्यारोहणाला कशा पद्धतीने तुम्हाला वाटतं, की आपण कन्व्हिन्स करू शकतो सगळ्या यंगस्टर्सना? ॲक्चुअली हे जर पाहिलं तर आपण आज चे गिर्यारोहक किंवा आज मराठी आपण म्हणतो तर त्याला आपण कमी पडतोय असं मी म्हणलं पाहिजे. कारण आज सगळ्यात जास्त गिर्यारोहण महाराष्ट्रामधून होतं. त्यातल्या त्यात पुणे हे तर आज गिर्यारोहणाचं माहेरघर असं म्हणलं जातं. आणि आज आपण महाराष्ट्रामध्ये आपल्याच गिर्यारोहणामध्ये एकी नाहीये. म्हणजे एक तोंड तिकडं कुठल्या संस्थेचं, एक तोंड ह्या संस्थेचं तिकडं, की जे आज आपण प्रेशर ग्रुप बनून गव्हर्नमेंटपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. आज कित्येक स्टेट गव्हर्नमेंटला राज्य सरकारचा त्यांचा फंड असतो गिर्यारोहणासाठी. त्याच्यासाठी बजेटमध्ये स्पेशल वेगळं अलोकेशन असतं. आज आपल्याकडे तसलं काही प्रकार दिसत नाहीये. आज गिर्यारोहण मी म्हटलं, की सगळ्यात जास्त महाराष्ट्रातून होतं. आज वेस्ट बेंगॉलची जर पॉलिसी पाहिली, तर एखादं अष्टाधारी शिखर जर त्यांनी क्लाइंब केलं, तर त्याला ₹8,00,000 मिळतात. ₹7,00,000 ते असतात आणि एव्हरेस्ट जर केलं, तर ₹1,00,000 अजून देऊन ₹8,00,000 त्याला एव्हरेस्टसाठी पण मिळतात. वेगळा त्याच्यासाठी सीएम कडून एक वेगळा पुरस्कार मिळाला जातो. हे सगळ्या म्हणजे नॉट ओन्ली फक्त एव्हरेस्ट, हे बाकीच्या शिखरांसाठी पण असतं. बाकीच्या शिखरांसाठी त्यांनी फंडिंगमध्ये काही अलोकेशन केलेले आहे. हे आंध्र गव्हर्नमेंट असेल, पंजाब गव्हर्नमेंट असेल, हरियाणा गव्हर्नमेंट असेल, सगळ्यांनी केले. पण आज महाराष्ट्रामध्ये हे नाहीये. आज कुठल्या म्हणजे आज मी म्हणेल, की महाराष्ट्रामधून आज ज्या 6 गिर्यारोहकांनी अन्नपूर्णा शिखर सर केले. आज कुठेतरी एक जाणवतं, अन्नपूर्णा हे भारतातून पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या गिर्यारोहकांनी केले. पण त्याची दखल साधी आपल्या स्पोर्ट्स मिनिस्ट्री पर्यंत गेली नाही. मुख्यमंत्री तर सोडावं, म्हणजे साध्या त्या लोकांनी त्याची दखल घेणं पण गरजेचं समजलं नाही. हे आपलं दुर्दैव आहे. म्हणजे आज भारतामध्ये महाराष्ट्र लीड करतोय गिर्यारोहणासाठी आणि आपली ही खंत आहे, की त्याच्यासाठी ₹1 सुद्धा गव्हर्नमेंटकडून येत नाहीये. तर हे जे आहे हे कुठेतरी आपण कमी पडतोय. म्हणून ज्या काही संस्था आहेत त्यांनी एकत्र येणं खरं गरजेचं आहे. त्यांनी त्यांचे स्वतःचे हे हेवे-दावे हे सगळे बाजूला ठेवावेत. काय होतं ह्याच्यामध्ये मी मोठा का तू मोठा ह्याच्यामध्ये आपण सगळं आपलं घालवतोय हे आणि जिथं लक्ष दिलं पाहिजे तिथं आपण देत नाहीये. मग त्याच्यामुळं नवीन ज्या तरुण गिर्यारोहकांना किंवा ज्यांच्याकडे खरीच क्लाइम्बिंगचं टेक्निक आहे, पण आज त्यांच्याकडे पैसा नाही, आज त्यांच्या पाठीशी कोणी नाही. तर हे गिर्यारोहक कसे आपण पुढे आणू शकतो? शक्यच नाही हे येणं. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे, सगळ्या गिर्यारोहकांनी, त्याच्यासाठी संस्थांनी. आणि ज्यावेळेस एखादा ट्रेकर ट्रेकिंग करत असेल, तर त्यांनी त्या ज्या ठिकाणी तो समूहामध्ये ट्रेकिंग करत असेल, तर त्यांनी काही त्यांच्यामध्ये गाईड पण असतात सर्टिफाईड. त्यांना विचारणं गरजेचं आहे, किंवा ह्याच्यासाठी काय करावं लागतं? किंवा आता त्यांनी Google हे म्हणजे खूप मोठं व्यासपीठ आहे. गिर्यारोहकांची सर त्यांनी साधारण माउंटेनियर्स जरी टाकले तरी Googleवरती त्यांना असंख्य माउंटेनियर्स दिसतील. मग काही माउंटेनियर्स ठीक आहे, त्यांना खूप चांगल्या पद्धतीने गाईड करू शकतात. काही माउंटेनियर्स कदाचित करणार नाहीत. पण एकंदरीत कुठेतरी ते प्रवाहामध्ये येतील आणि शेवटी खूप मोठं ते व्यासपीठ आहे. चांगली लोकं त्यांना मिळतील हे असं मला तरी वाटतं. पण आपण ॲज गिर्यारोहकांनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे, हे मात्र मला मनापासून वाटतं. इनफॅक्ट मला तुम्हाला पुढचा प्रश्न हाच आहे, की आपल्याकडे आज भरपूर होतकरू तरुण आहेत, की ज्यांना गिर्यारोहण तर करायचं आहे, पण पण त्यांचं पोटपाणी भरण्यासाठी थोडे पैसेही मिळाले पाहिजेत.
बरोबर आहे. तुम्हाला काय वाटतं गिर्यारोहण या क्षेत्रातून नवीन तरुणांसाठी किंवा जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी ऍज अ प्रोफेशन म्हणून हे कितपत आपण याच्याकडे पाहू शकतो? खरं तर मी म्हणेल, की खूप मोठी ही इंडस्ट्री आहे असं पण मी म्हणेल. कारण याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर पहिली गोष्ट म्हणजे फक्त आणि फक्त प्रोफेशनली फक्त क्लाइंब करणं म्हणजे ज्याच्यातून तुम्हाला कुठल्याही प्रकारचे ना पैसे मिळतात, तिथं आपण पैसेच घालवतो. मग ते आपलं रॉक क्लाइम्बिंग असू शकतं म्हणा किंवा हिमालयातले गिर्यारोहण असेल. ह्याच्यामधून काय होतं, की ह्याच्यामधून तुम्ही स्वतःला फक्त बनवता चांगले मतलब तुम्ही परफेक्ट बनता. तुम्ही खूप टेक्निकली खूप साउंड बनवू बनवू शकता. पण जर पोटापाण्याचा प्रश्न येतो त्यावेळेस मात्र प्रश्नचिन्ह येतं. मग असं जर पाहिलं तर आपण ह्याचा जर पाहिलं तर ह्याचा आपण सुवर्णमध्ये कसा साधू शकतो? एक तर आपण क्लाइम्बिंग हे ठीक आहे, की आपण क्लाइम्बिंग करत राहणं गरजेचं आहे. पण त्याबरोबरच आपण एडव्हेंचर टुरिझम पण आपण त्याच्याबरोबर करणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये हे काय आहे, की हिमालयातली चांगले ट्रेक्स असतील, हिमालयातली छोटी-छोटी शिखरं आहेत, की जे नवख्या लोकांना म्हणा किंवा ज्या ज्या लोकांचा जसा फिटनेस आहे त्या लोकांसाठी आपण तशी हे करू शकतो, चॉईस करू शकतो. मग ते एडव्हेंचर टुरिझम झालं. मग रॉक क्लाइम्बिंग असेल, रॅपलिंग असेल, बऱ्याच ह्या गोष्टी ज्या आहे की एडव्हेंचर टुरिझममध्ये येतात. त्या आपण त्याच्यामधून खूप चांगली मोठी इंडस्ट्री बनवू शकतो. आज जर आपण पाहिलं तर आज पर्यटनाकडे पाहण्याचा म्हणजे बऱ्याच आता मध्ये पण ती आपली पॉलिसी आली होती, की ते पर्यटन धरायचं का गिर्यारोहण किंवा हे वेगळ्या अँगलने हे चालू होतं. तर त्याच्यावरती बरीच मतांतरे झाली, हे सगळं झालं. पण ह्या दृष्टीने जर पाहिलं तर आपल्याला एडव्हेंचर टुरिझम खूप पुढे घेणं गरजेचं आहे. आपल्या क्लाइम्बिंग आणि ह्याच्या सोबतच आपल्याला रोजगार पण तयार करता आला पाहिजे. रोजगार पण आपण पैसे पण त्याच्यातून कमवले पाहिजे. ह्या दृष्टीने मग सह्याद्रीमधले ट्रेक्स असतील, हिमालयातले ट्रेक्स असतील, वेगवेगळ्या ठिकाणचे ट्रेक्स असतील, रनिंग असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारे मग हे एडव्हेंचर टुरिझम आपण त्याच्यातून पैसे पण कमवता आले पाहिजेत, हे मात्र आहे. आणि एक आहे की तुम्ही जर सर्टिफाईड किंवा तुमची टीम चांगली असेल, तर होणारे अपघातही टळतात त्याच्यामुळं. म्हणजे आज जर एखादी संस्था आपण म्हणू, खूप चांगली संस्था आहे, ज्याच्यामध्ये खूप चांगले-चांगले गाईड तयार झालेले आहेत. त्या तर्फे ट्रेकिंग करताना निश्चितच ती संस्था खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेईल. त्याच्यामुळे त्याच्यातून होणारे अपघात टळतील आणि एक चांगले त्याच्यामधून एक म्हणू की आपण एक एडव्हेंचर टुरिझमचा आपल्याला आनंद पण घेता येईल त्याच्यामधून. त्याच्यामुळे खूप मोठी इंडस्ट्री आहे. फक्त त्याच्यातून त्या पद्धतीने आपण स्वतःला हे पण केलं पाहिजे, ट्रेन पण स्वतःला केलं पाहिजे मात्र. अगदी बरोबर. म्हणजे तुम्ही जर युरोपमध्ये किंवा अमेरिकेमध्ये तुम्ही जर गेलात आणि तुम्हाला बरोबर, एखादी गाईडेड टूर करायची असेल किंवा एखादं शिखर सर करायचं असेल, तर बरोबर, त्यांच्याकडे सर्टिफाईड गाईड ही एक बरोबर आहे. संकल्पना आहे. अ, बरोबर, आपल्याकडे जसे माउंटेनिअरिंगचे कोर्सेस होतात, बेसिक कोर्स आहे, एडवान्स माउंटेनिअरिंग कोर्स आहे किंवा इतर अनेक कोर्सेस आहेत. तर यामध्ये आपल्याकडे जे गाईडेड टूर किंवा टूर लीडर आपण ज्याला म्हणतो, एडव्हेंचर टूर बरोबर. लीडर असू शकेल किंवा इतर काही याच्यातनं ज्या संकल्पना पुढे येत आहेत. तर याला कितपत महत्त्व देणं गरजेचं आहे आजच्या घडीला? कारण की आज हिमालयामध्ये आपण जातो, ट्रेकिंगला जातो किंवा काही छोट्या-छोट्या एक्सपिडिशन्सला जातो. पण त्याच्यामध्ये आजही आपल्याकडे ॲक्सिडेंट्स होतात. बरोबर, पण एडव्हेंचर टूर ऑपरेटर किंवा जो एक एक्सपर्ट असतो, जो टेक्निकली साउंड असतो, तर बरोबर. त्या आजच्या मुलांना किंवा जे टूर गाईड म्हणून काम करतात, तर त्यांच्यासाठी हे कितपत महत्त्वाचं आहे किंवा ॲज अ प्रोफेशन म्हणून हे घेणं कितपत महत्त्वाचं वाटतं तुम्हाला? खूप महत्वाचं आहे बरं का ते. कारण ज्यावेळेस एखादा गाईड म्हणून काही लोकांना घेऊन जातो, मुलांना घेऊन जातो. अ, हे बघा हा एक तर पहिली गोष्ट हे एडव्हेंचर आहे आणि एडव्हेंचरमध्ये कुठलीही रिस्क असणार नाही असं कधीच होणार नाही. एडव्हेंचर म्हटलं की कंपल्सरी त्याच्यामध्ये रिस्क आलीच आली. त्याच्यामुळं त्या रिस्कला कमी करण्याचं ती जी रिस्क आहे तिची हे जे म्हणू की त्याचं प्रमाण कमी करण्याचं जे म्हणेल माध्यम हा तो गाईड असणं गरजेचं आहे आणि तो टेक्निकली खूप साउंड असणं गरजेचं आहे. म्हणजे ते एखादा आपण म्हणतो, की एखाद्या ठिकाणी रॅपलिंग करताना म्हणा किंवा क्लाइम्बिंग करताना म्हणा, त्याला रॅपलिंग करताना सेटअप बांधणं गरजेचं कसा बांधला जातो हे त्याचं प्रशिक्षण झालेलं पाहिजे. क्लाइम्बिंग करताना कशा पद्धतीने त्यांनी बिले देणं गरजेचं आहे किंवा क्लाइम्बिंग करताना कशा पद्धतीने क्लाइम्बिंग केलं जातं. हे जर टेक्निक्स त्या गाईडला नसेल, तर निश्चितच 100% म्हणूया, की अपघात होणं हा ठरलेला आहे. तर हे ज्या गोष्टी आहेत, म्हणजे ज्यावेळेस एखादा गाईड खूप प्रोफेशनली चांगला बनलेला असेल, तर तो निश्चितच हे जे प्रमाण आहे धोक्याचं किंवा जे अपघात होत आहेत, तर हे निश्चितच कमी होईल मात्र हे आहे. त्याच्यामुळं ते गरजेचं आहे. बरोबर. याच्यामध्ये अजून एक माझ्या डोक्यात असा प्रश्न आलेला आहे, की आपल्याकडे गिर्यारोहण किंवा एव्हरेस्ट ह्या नावाला हं, खूप हं. मोठं वलय आहे बरोबर. आणि आजच्या नवीन तरुणांना एव्हरेस्ट म्हटलं,
की त्यांना फक्त डोळ्यासमोर एव्हरेस्ट दिसतं, त्याच्या मागची पूर्ण तयारी अजिबात दिसत नाही. इनफॅक्ट बरोबर. आपल्याकडे बरेचसे गिर्यारोहक असे आहेत, की जे माउंटेनिअरिंगचे कोर्सेस सुद्धा करू इच्छित नाही, पण त्यांना डायरेक्टली जाऊन एव्हरेस्ट सर करायचं. तर अगदी याविषयी बरोबर. तुम्ही काय सांगाल? हे बघा, आता काही जण अशा ठिकाणी वाचतात सुद्धा, की एव्हरेस्ट खूप सोपं झालंय. एव्हरेस्टला काही विशेष लागत नाही. हे बघा, ह्याच्यामध्ये 2 मतप्रवाह आहेत माझे. एक पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही एकटे आणि तुमच्याबरोबर असणारा जो गाईड शेर्पा असेल, ते किती जण आहेत त्याच्यावरती पण हे एक्सपिडिशन खूप ठरतं. म्हणजे ज्यावेळेस आपण एखाद्या म्हणजे मी स्वतःचं म्हणेल, की ज्यावेळेस मी हाय अल्टिट्यूडला क्लाइंब करत असतो, त्यावेळेस माझ्याबरोबर एकच जो गाईड असतो, तोच गाईड असतो. काही-काही जण मग 2-2, 3-3 किंवा 4-4, 5-5 गाईड पण घेतात. काय होतं 3-3 गाईड, 4-4 गाईडनी फरक पडतो, की तुम्हाला स्वतःचं काहीच वजन कॅरी करायचं नाहीये. तुम्ही त्याच्यामध्ये फक्त त्या रूट ओपन केलेले आहे त्याच्याबरोबर चालत राहता. त्यामुळे त्याच्यासाठी कदाचित ते एव्हरेस्ट एक्सपिडिशन म्हणा किंवा त्याच्यासाठी दुसरं ज्या ठिकाणी तो क्लाइंब करत असतो, ते एक्सपिडिशन खूपच वेगळं असतं, लॅविश असतं त्याच्यासाठी. कारण त्याला स्वतःचं वजन किंवा काहीच कॅरी करायचं नाहीये. जे मी म्हटलं, की धवलगिरीला मी शेवटच्या कॅम्पला पण मी 19 किलो वजन घेऊन गेलो होतो. हे जर माझ्याबरोबर 2 आणि 3 शेर्पा असतील, तर मला काय द्या, मला कुठलंही काय कॅरी करायची नाही. बॅग असेल माझ्याजवळ फक्त ती कॅरी करायची. तर हे जे आहे, हे पर्सन टू पर्सन व्हॅरी होतं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपण एखादं एक्सपिडिशन म्हणतो, त्यावेळेस तयारी ही त्या बेताचीच लागते. म्हणजे क्विक मी आता मी काही नावं घेत नाहीत, पण असे कित्येक गिर्यारोहक ज्यांनी नाहक बळी पडलेले आहेत त्याला. तर ना फक्त आपलेच इंडियन्स नाहीत असे. म्हणजे मागच्या वर्षी 2019ला मी ज्या एजन्सीकडून क्लाइंब केलं होतं, त्यावेळेस त्यांच्याकडून 65 वयाची एक अमेरिकन व्यक्ती होती, क्लाइंब करत होती. शेवटी त्याची समिट केल्यानंतर खाली साउथ समिटच्याच खाली डेथ झाली. पण तो हे असं आहे, की ज्यावेळेस तुम्हाला क्लाइंब करतो आपण, त्यावेळेस आपल्या फिजिकल स्ट्रेंथ बनवलेली आहे का आपण? हे खूप गरजेचं आहे पाहणं. आणि शेवटी तो पर्सन टू पर्सन ते व्हॅरी होतं. मगाशी म्हटलं, तुम्ही किती जण गाईड आणि हे घेता, त्याच्यावरती हे एक्सपिडिशन ठरतं. त्याच्यामुळे बऱ्याच जणांना असंही वाटतं, की ते फार सोपं झालंय. पण ते सोपं काही झालेलं नाही. टेक्नॉलॉजी वाढल्यामुळे फक्त एक चांगलं काय झालं, की वेदर विंडो आपल्याला खूप चांगली मिळायला लागली. त्याच्यामुळे डेथचं प्रमाण कमी झालं. म्हणजे एव्हरेस्टवरती 15-15% डेथचं जे प्रमाण होतं, आज ते 3% पर्यंत किंवा 4% खाली आणण्याचं कारण जे आहे, ती टेक्नॉलॉजी वाढली आहे. चांगली टेक्नॉलॉजी आली, समिट विंडो चांगली मिळायला लागली. जे आपल्याला आज इक्विपमेंट यायला लागले, ते खूप चांगल्या तोडीचे इक्विपमेंट, हलक्या वजनाचे यायला लागले. पूर्वी तसं नव्हतं. म्हणजे ते शूज आणि हे जर पाहिले आपण, तर सॅल्यूट करावं वाटतं, की त्या लोकांना. तर त्यामुळं हे होतंय, पण नैसर्गिक धोके काही कमी झालेले नाही. म्हणजे 2014 साली जर म्हटलं, तर शेवटी खुंबूमध्ये अॅव्हलांच आला आणि 17 शेर्पा गाडले, त्याच्यात नाहक बळी गेले. 2015ला भूकंप झाला नेपाळमध्ये, 19 लोकांची बेस कॅम्पवरती डेथ झाली. म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही, की की एखादं एक्सपिडिशन सोपं झालं. नॅचरल कॅलॅमिटीज ह्या नॅचरल आहेत, त्या तुम्हाला कुणालाही हे करू शकत नाहीत. तर त्याच्यामुळे असा अट्टहास किंवा आपण म्हणतो, की चुकीच्या ह्याच्यातून जाणं हे आपण अव्हॉइड केलं पाहिजे. पण हे सगळं करताना ज्यावेळेला आपण गिर्यारोहण करतो किंवा कुठलीही टेक्निकल ॲक्टिव्हिटी करतो, हं, तर हं. जे टेक्निकल इक्विपमेंट वापरतो आपण किंवा टेक्निकल बरोबर, क्लोथिंग असेल, जे हाय बरोबर, ऑल्टिट्यूडला खूप महत्त्वाचं आहे. तर हे बरोबर, काय पद्धतीचं असलं पाहिजे किंवा किती चांगल्या क्वालिटीचं असलं पाहिजे? कारण की आपल्याकडे आज खूप वेगवेगळी मतमतांतरं आहेत, की अ, बरोबर, बरेच जण चांगलं इक्विपमेंट वापरतात, बरेच जण लोकल लेव्हलचं इक्विपमेंट वापरतात. तर या संदर्भात बरोबर आहे. तुम्ही काय सांगाल? कारण की ही जागरूकता लोकांमध्ये आली पाहिजे. ज्यावेळेला तुम्ही एखादी एव्हरेस्ट सारखी एक्सपिडिशन करता, बरोबर आहे. त्यावेळेला त्या क्वालिटीचं सुद्धा तुमच्याकडे सामान असणं गरजेचं आहे. हो, त्याच्यासाठी पहिली गोष्ट जे इंटरनॅशनल लेव्हलवरती जे सर्टिफिकेशन झालेले जे इक्विपमेंट आहेत, ते वापरणंच गरजेचं आहे. कारण लोकल तुम्ही म्हणजे काही ठिकाणी आपण लोकल ते इक्विपमेंट वापरतो आणि ते फाटणं, ते तुटणं, हे जे प्रकार आहेत, हे खूप जीवघेणे होतात. त्याच्यामुळं इंटरनॅशनल लेव्हलला जे सर्टिफिकेशन आणि ज्या लेव्हलनी इक्विपमेंट हे केलेले आहेत, तेच इक्विपमेंट वापरणं, आपण गिर्यारोहणामध्ये वापरणं. कारण आपलं आयुष्य हे खूप मोलाचं आहे. आणि छोट्या-छोट्या त्या खर्चासाठी किंवा छोट्या-छोट्या त्या हे पैसे जास्त जात आहेत किंवा ह्याच्यासाठी तो जर विचार केला, तर आयुष्य गमवावं लागतं. त्याच्यामुळे मला ते अजूनही आठवतं, की ज्यावेळेस ह्याची लोत्सेची साउथ शार क्लाइंब करत असताना जर्सी ह्याचा कुकुजवाची ज्यावेळेस डेथ झाली होती, म्हणजे त्यावेळेस त्याची परिस्थिती नव्हती, की तो रोप विकत घेण्याची. म्हणून सेकंड हँड रोप विकत घेतला आणि त्याच्यावरती त्यांचा क्लाइंब चालू होता आणि शेवटच्या टप्प्यात असताना रोप तुटला आणि त्याची डेथ झाली, की जगातला त्यावेळेचा तो सगळ्यात महान गिर्यारोहक असं मानलं जायचं त्याला. तर हे जे गिर्यारोहणामधले जे काही अनुभव आहेत किंवा जे आपले एक्झाम्पल झाले, हे शिकवून जातात, की आपण
त्याच तोडीचं इक्विपमेंट वापरलं पाहिजे. त्याला आपण बायपास किंवा त्याला आपण कॉम्प्रोमाईज बिलकुल करता नाही कामा नये. तर आपण जे काही म्हणजे आता तुमच्यासारखे तुम्ही त्याच फील्डमधले आहात. तुम्ही बऱ्याच ठिकाणी सांगत असता, की असंच इक्विपमेंट वापरलं पाहिजे, हेच आहे. तर हे इक्विपमेंट मात्र कंपल्सरी गरजेचं आहे वापरणं. हे आपण टेक्निकल इक्विपमेंटच्या संदर्भात बोलतोय, पण हो. ज्या वेळेला तुम्ही फेदर जॅकेट असतात, कारण की तुम्ही आता त्या ऑल्टिट्यूडला जर एक्सपिडिशन करायचे येस, असेल, येस, येस. तर फेदर जॅकेट्स बरोबर. हे खूप महाग असतात. म्हणजे अगदी 80,000 अगदी बरोबर. 80,000, 1-1, 1.5 लाखापर्यंतचे हे असतात. पण याचं बरोबर. महत्त्व कितपत आहे? अगदी, अगदी. खूप महत्वाचं आहे. उदाहरण देऊनच सांगतो तुम्हाला. काही बेंगॉलची टीम माझ्याबरोबर 2019ला पण क्लाइंब करत होती किंवा काही असे मी गिर्यारोहक पाहिलेत, की ज्यांनी मिटॉन जे असतात ते खूप लोकल क्वालिटीचे घेतले. आता होतं कसं ज्यावेळेस वेदर खूप प्लेझंट असतं त्यावेळेस काही प्रॉब्लेम नाही. पण ज्यावेळेस वेदर तुम्हाला साथ देत नाही आणि वेदर बिघडलेलं ज्यावेळेस असतं, चिल्ड वारे असतात, ज्यावेळेस तुम्ही वादळामध्ये सापडता, अशा वेळेस मात्र ते जे वेदर म्हणजे तुम्ही जे फिदर जॅकेट म्हणा किंवा तुम्ही जे इक्विपमेंट वापरलेले त्याची मात्र परीक्षा त्यावेळेस बघायला मिळते. आणि अशा ठिकाणी कित्येक गिर्यारोहकांचं पाहिलं, की हाताची दोन्ही हाताची 10-10 बोटं कापलेली, पायाची बोटं कापलेली पाहिलेली आहेत. नाक आणि कान गमावलेले आहेत. काही गिर्यारोहकांनी तर स्वतःचे डोळे गमावलेत त्याच्यामध्ये. म्हणजे त्याच्यामुळं जे म्हणतो ना, की यूव्ही प्रोटेक्टेड गॉगल सुद्धा चांगल्या क्वालिटीचा का पाहिजे? हे जे इक्विपमेंट आहे, हे जर त्याला बायपास केलं तर तिथं क्षमा नाहीये तिथं. म्हणजे ते शिखर तुम्हाला नक्कीच काहीतरी शिकवून जाणार आणि हे असंख्य गिर्यारोहकांमधले उदाहरणं आहेत. खूप उदाहरणं आहेत पाहण्यासारखी, की ज्याला कंपल्सरी त्या तोडीचंच इक्विपमेंट म्हणजे ते फिदर जॅकेट असू द्या, डाउन सूट असू द्या, शूज असू द्या किंवा आपला मिटॉन असू द्या. खूप चांगल्या क्वालिटीचाच घेतला पाहिजे. त्याला कॉम्प्रोमाईज नाही केलं पाहिजे मात्र. अगदी बरोबर. खूप छान. भगवान, तुम्ही आपल्या या पॉडकास्टमध्ये आलात आणि खरं तर आज आपल्या पहिल्याच पॉडकास्टची सुरुवात आपण ही केलेली आहे. लाईफ इन माउंटन्स या नावाने आपण हे पॉडकास्टला सुरुवात केलेली आहे. आणि या प्रोग्राममध्ये अजून अनेक नवीन गिर्यारोहक तर येणारच आहेत, पण त्याच्याबरोबर आपण अजून खूप भरपूर गिर्यारोहकांशी गप्पा मारणार आहोत. येस, येस. भरपूर जुने गिर्यारोहक आहेत, जे गेली अनेक वर्ष गिर्यारोहण करत आहेत. तर या प्रोग्रामच्या निमित्ताने तुम्हाला खूप खूप धन्यवाद. तुम्ही थँक यू सो मच. प्रोग्राममध्ये आलात आणि तुम्ही जे काही गिर्यारोहणामध्ये आजपर्यंत केलेलं आहे, हे सगळ्या लोकांपर्यंत आम्हाला पोहोचवायला खूप आवडेल. आणि अशीच नवीन-नवीन शिखरं क्लाइंब करा. तुमच्या अष्टहजारी मोहिमांसाठी खूप खूप आमच्याकडून शुभेच्छा. अ, धन्यवाद, धन्यवाद. थँक सो मच. खूप खूप धन्यवाद. कारण तुमच्यामुळेच गिर्यारोहक हे लोकांपर्यंत पोहोचतील असं मला वाटतंय. धन्यवाद. थँक यू सो मच.